सांगलीच्या पलूसमध्ये गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये चक्क मृत साप आढळलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत हा आहार वाटण्यात आला। माजी सैनिक सुभाष जाधव यांनी आपला नातू शिरीष याच्यासाठी आणलेलं पोषण आहाराचं हे पॅकेट फोडलं आणि त्यामध्ये हा मृत वाळा साप आढळून आला। त्यानंतर त्यांनी अंगणवाडी सेविकांना या संदर्भातली माहिती दिली। अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली आहे। मात्र असा धक्कादायक आहार हा गर्भवती मातेला दिला तर तिचं आणि बाळाचं आरोग्य सुद्धा धोक्यात येईल। त्या शासनाच्या आहाराच्या या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे। पोषण आहारामध्ये अशा प्रकारे हा साप आढळलेला आहे। दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं, त्यामध्ये ते सापाचे पिलू सापडले। नंतर मी अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार कोणालाही वाटू नका। असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही। आता जो आहार आमच्या पोलीसमध्ये काल सगळा वाटप झालेला आहे तो आहार आम्ही फक्त कृषीनगर मधल्या 6 पालकांनी नेलेला आहे। त्यापैकी एका पालकांची तक्रार आल्या, उरलेल्या 5 पालकांना आम्ही आहार तो न वापरायला सांगितलेला आहे। आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरिक प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा।